भाजीपाला विक्रेत्या महिलांची लूट उघड, एलसीबीकडून 2 आरोपी जेरबंद. अहिल्यानगर देहरे येथे भाजीपाला विक्री करून घरी परतणाऱ्या महिलेची सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल लुटणाऱ्या 2 आरोपींना स्थानिक गुन्हा शाखेने अवघ्या काही तासात जेरबंद केले. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि मोबाईल असा 40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फिर्यादी महिला स्कूटीवरून घरी जात असताना देहरे गावातील वडार स्मशानभूमीजवळील ननिकर विभागात 2 अज्ञातांनी त्यांच्या स्कूटीला लाथ मारून खाली पाडले. त्यानंतर सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल बळजबरीने लुटून आरोपी पसार झाले. या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक मोमुका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे निंबळक रेल्वे फाट्याजवळील धरमपुरी मंदिर परिसरातून राहुल विजय निकम आणि अरुण रावसाहेब बर्डे यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत दोघांनीही हा गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीकडून 30,000 रुपयांची, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि 10,000 रुपयांचा ओप्पो मोबाईल असं एकूण 40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यातील आरोपींना पुढील तपासासाठी MIDC पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास MIDC पोलीस करत आहेत.